रेकॉर्डिंग कसं करता, त्याचा सुरुवात कशी करता, ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नाही. जो अल्बम 50-60 हजार रुपयामध्ये तयार होतो त्या अल्बमला आम्हाला 1.25 लाख रुपये खर्च लागला. घरची परिस्थिती एक मिडल क्लास ज्याला म्हणतो त्याच्या पण थोडं खाली म्हटलं तर चालेल. कमवायचं आणि खायचं. तो पण कधी कधी महिना 2 महिना तर मला माझ्या रूमचं भाडं भरायला पण पैसे राहत नव्हते. आज नाव आहे, उद्या राहतं नाही राहत, मला त्याचं माहिती नाही. त्याच्यापेक्षा आज आपण माणसं जोडून ठेवले तर ते आयुष्यभर टिकतील. मला अजून पण ते स्वप्नासारखं वाटतं सगळं. म्हणजे माझ्या गावामध्ये तसा शो पहिले कधी झाला पण नव्हता आणि आतापर्यंत तो झाला पण नाही. आतापर्यंत त्यांचं मार्गदर्शन, त्यांची दिलेली हिंमत, ह्या सगळ्या गोष्टी मला आतापर्यंत काम आल्या. फुगे घ्या फुगे, केसावर फुगे, व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. नमस्कार, मी रिंकी खाडे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बजाओ रेडिओवर. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी बजाओ रेडिओ हा बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेसमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलाच आहे. आणि आता हा चॅनल सुरू झालेला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये आणि त्याच मराठी भाषेमधलं आजचं हे पॉडकास्ट. आज माझ्यासोबत मराठी कला विश्वामधलं एक असं नाव आहे ज्या सर्वांना आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे, जे खानदेशातले सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते एक म्युझिक कंपोजर आहेत आणि आर्टिस्ट सुद्धा आहेत. माझ्यासोबत आहेत सचिन कुमावत. खूप खूप स्वागत आहे तुमचं बजाओ रेडिओवर. बरं, माझा पहिला प्रश्न प्रत्येक गेस्टला हाच असतो की मराठीमुळे पॉडकास्ट आहे, मराठी ऑडियन्स बघतोय, खानदेशातला ऑडियन्स सुद्धा बघतोय, तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कसा आहात तुम्ही? मी मजामाशे, तुम्ही कसा आहात? एकदम मस्त. बरं, एनर्जी आहे आता, बराच वेळ लागलाय आपल्याला, पण ती एनर्जी आपण कंटिन्यू करूयात. बरं, पहिला प्रश्न माझा आहे की खानदेशातून आहात तुम्ही, मला थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचंय की कसं होतं. मी जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात शेंदुर्णी माझं गाव आहे. एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातच माझं शिक्षण, बालपण जवळपास 12वी पर्यंत त्या ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर मग मी जळगावला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं आणि तिथून मग थोडा प्रवास सुरू झाला. नाही, म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर अशा क्षेत्रात येणं म्हणजे ते एक धाडसच आहे, किंवा जर यायचंच आहे म्हणजे कुठेतरी तो एक छंद होता, एक आवड होती, असा काहीसा तो प्रवास असेल, त्याच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली 8वी-9वीत होतो तेव्हाच म्युझिकची आवड होती, गाणे ऐकायचे आणि त्यावेळेस टेप रेकॉर्ड यायचा. टेप रेकॉर्ड म्हणजे ती रीलवाली कॅसेट यायची, ती कॅसेट टाकायची, ते ऐकायचं. तर मी त्यावेळेस मराठी हिंदी गाण्यांसोबतच आमचे खानदेशातील देहाती लोकगीतं म्हणून एक कॅसेट रिलीज झाली होती अशोक जाधव यांची. तर ती कॅसेट मी रागुनी मैना वगैरे म्हणजे त्या बरंच पारंपरिक आयराणी भाषेतले ते गाणे होते, आमच्या आदिवासी भाषेतले गाणे होते. तर ते गाणे ऐकताना मला त्या गाण्यांच्या आणि आयराणी म्युझिकच्या विषयी वेगळा गोडवा निर्माण झाला 8वी-9वीतच असताना. आणि तेव्हापासून मी 9वीत मग मी माझ्या वडिलांच्या मागे लागलो आणि मला म्हटलं कीबोर्ड घ्यायचा. आणि मी 9वीत कीबोर्ड घेतला. एक छोटासा 80 रुपयाचा कीबोर्ड मला माझ्या वडिलांनी घेऊन दिला आणि तिथून मग मी सारेगमप वगैरे सुरू केलं. त्याच्यानंतर मग ते कंटिन्यू करत असताना शिक्षण पण चाललं होतं. पहिला तो 80 रुपयाचा कीबोर्ड घेतला, नंतर 600 रुपयाचा घेतला, मला बऱ्यापैकी वाजवता आलं. मग 600चा घेतल्यानंतर मला वडील बोलले की आता चांगलं वाजवता आलं तर मग मी मोठा घेऊन देईल. ऍक्च्युली घरची परिस्थिती एक मिडल क्लास ज्याला म्हणतो त्याच्या पण थोडं खाली म्हटलं तर चालेल, कमवायचं आणि खायचं. पण त्या परिस्थितीत पण वडिलांनी मला या क्षेत्रामध्ये खूप सपोर्ट केला. जळगावला क्लास लावून दिले कीबोर्डचे, हार्मोनियमचे. म्हणजे जळगाव शेंदुर्णी 50 किलोमीटरचं अंतर आहे. मग मी कॉलेज करायचो इकडे. 10वी नंतर 11वीला गेलो. कॉलेज करून सकाळी 11:30ला आलो का कॉलेजवरून, नंतर दुपारी जळगावला जायचं आणि संध्याकाळी 7:30 वाजता घरी यायचं. तिकडून आलं की परत 2-3 तास कीबोर्डची प्रॅक्टिस करायची. काही कॉलेजचा अभ्यास राहायचा तो, परत डेली रुटीन हेच. मी तिथे जळगावला संगीत भूषण एक कोर्स होता, त्याची पदवी पण घेतली. वडिलांनी मला मोठा सिंथेसायझर घेऊन दिला, म्हणजे जो आपण ऑर्गन म्हणतो तो. आणि त्याच्यानंतर मग मला एक चांगला इंटरेस्ट अजून वाढला. आणि मग
आमच्या ग्रामीण भागात बँडचं क्रेज जास्त आहे. मग मी बँड मध्ये पण जायचो वाजवायला. क्या बात आहे. हा, लग्नांमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी. तर मग तिथून एक विचार आला की आपण याच्यात थोडंसं कुठेतरी करिअरच्या दृष्टिकोनातून पण बघायला पाहिजे. इकडे कॉलेज पण चालू ठेवू. पण त्याच्यात मला काही इतका इंटरेस्ट वाटला नाही बँड या क्षेत्रामध्ये. मग इकडे तर नंतर 12वी नंतर मी इंजिनिअरिंगला जळगावला ऍडमिशन केलं. पहिलं वर्ष झालं. दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2005-6चा पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये आमच्या गावातलेच श्रीकृष्ण चौधरी सर म्हणून आहेत, त्यांनी म्हणजे आदिवासी समाजाचे काही मुलं त्यांच्याकडे आले की आपल्याला एक CD करायची आपल्या आयरणी गाण्यांची, तर आपण ते करूया. आता आम्हाला तर ते तिकडे शेंदुर्णी या भागात रेकॉर्डिंग कसं करता, त्याचा सुरुवात कशी करता, ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नाही. गुलाब गायकवाड म्हणून एक आहेत, त्यांनी बरेच असे चांगले आयरणी गाणे लिहून ठेवले होते. ते त्यांनी गाणे सरांकडे आणले, आमच्या श्रीकृष्ण चौधरी सरांकडे. त्यांची मीटिंग झाली. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला, भेटले ते. तर म्हणे आपल्याला असा अल्बम करायचा आहे आयरणी. म्हटलं सर माझं कॉलेज चाललंय, मला जर टाइम भेटला तर मी नक्कीच करतो. पण पूर्ण म्हणजे फ्लो याच्याकडेच होता, म्युझिककडे. मी सरांच्या आमच्या सगळ्या ग्रुपच्या सोबत राहून त्या पहिल्या कॅसेटचं 1.5 महिना आम्ही प्रॅक्टिस केली की बाबा आता म्युझिक कसं द्यायचंय मला माहिती नाही. फक्त जे गाणे, हिंदी गाणे, मराठी गाणे जे बँडमध्ये चालतात, जे चांगले मला चांगले वाटतात, तेच गाणे मी सेट करून ठेवले होते की वाजवायला बरे पडतील असं. मग 1.5 महिना त्याची प्रॅक्टिस केली की चला मग ते म्युझिक शोधायचं. त्याच्यानंतर मग त्याचं कंपोजिशन वगैरे, त्याचे लिरिक्स मीटरमध्ये कसे आणायचे याचं काहीही नॉलेज नाही आमच्या सगळ्या ग्रुपला. जे सिंगर होते, जे गीतकार होते, गीतकार पण एक लाईन मोठी तर एक लाईन छोटी, म्हणजे मीटर म्हणून हा विषयच नव्हता. मग ते हळूहळू ते आम्ही काही माहिती नसताना ते सगळं कम्प्लीट केलं. मग रेकॉर्डिंग करायची. स्टुडिओ म्हटलं मुंबई पुणे शिवाय रेकॉर्डिंग स्टुडिओ जवळपास नव्हतेच. पण आमच्याकडे भुसावळला एक स्टुडिओ होता. त्या ठिकाणी आम्हाला माहिती पडलं की भुसावळला स्टुडिओ. आम्ही गेलो सगळे लोक त्या ठिकाणी. आम्ही म्हणजे जे ढोलकीवाले वगैरे सगळे प्रॅक्टिसच केली 1.5 महिना. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझी ट्रायल घेतली की तू बीटवर वाजवू शकतो का. नाही तर त्यांच्याकडे सगळे आर्टिस्ट रेडी राहतात स्टुडिओवाल्यांकडे. मग मी त्याच्यात पास झालो. म्हटलं बाबा मला वाजवता येतं, म्हणजे मी रेकॉर्डिंग करू शकतो आता. मग तिथून आमचा तो पहिला अल्बम आरज आजीबा, ह्या गाण्याचं आपलं अल्बमचं म्युझिक मी केलं. श्रीकृष्ण चौधरी सरांनी मला ती खूप मोठी संधी दिली की माझी तिथून सुरुवात झाली खरं म्हटलं तर. आणि तो अल्बम ज्यावेळेस ऑडिओ तयार झाला तो झाला हिवाळ्यात. मग आम्ही लोकेशन पाहत फिरलो उन्हाळ्यात त्याचं शूटिंग, कारण आम्हाला माहितीच नाही ना की काय बाबा कुठे कॅमेरा कसं, म्हणजे सगळं की सेटलमेंट कशी करायची या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती. तर पावसाळ्यामध्ये मग आमचा मुहूर्त लागला. त्याच्यामध्ये पैशांची थोडी अडचण की बाबा अल्बम करायचा म्हटलं बजेट किती लागतो ते माहिती नाही. आम्ही ऍट अ टाइम 3-3, 4-4 कॅमेरे, की ज्यावेळेस डीव्हीचा कॅमेरा होता, म्हणजे डीव्ही राहायची कॅमेरामध्ये, आता कार्ड राहतं त्यावेळेस डीव्ही राहायची. तर ते जे लोक काम करणारे होते ऑलरेडी तिकडे 3-4 डीव्ही मध्ये ते काम व्हायचं सगळं पूर्ण अल्बम 8-9 गाण्यांचा. आम्हाला 25 डिव्या लागल्या नवीनच सगळे. जो अल्बम 50-60 हजार रुपयामध्ये तयार होतो त्या अल्बमला आम्हाला 1.25 लाख रुपये खर्च लागला. पण श्रीकृष्ण चौधरी सरांनी माघारच घेतली नाही. ऍक्च्युली त्यांची कंडिशन पण नव्हती. इकडून तिकडून पैसे जमा करायचे, पहिले रेकॉर्डिंग करायचं, नंतर मग शूटिंगची लाईन लावायची, शूटिंग झाल्यानंतर एडिटिंगसाठी परत पैसा कुठेतरी पाहायचा. या अशा कंडिशन मध्ये तो आमचा पहिला अल्बम झाला. त्याच्यामध्ये एकही आर्टिस्ट कमर्शियल नव्हता. मी नवीन, सिंगर जो बिलाल तडवी, आरती काळे वगैरे हे लोक होते ते पण नवीन, आर्टिस्ट पण नवीन. मग त्याचा व्हिडिओ करण्याचा ज्यावेळेस टाइम आला, मग 8-9 गाणे, 8-9 गाण्यांपैकी मग हिरो कोण, हिरोईन कोण. मग त्यावेळेस आमच्याकडे मुंबई गई दिल्ली गई हा अल्बम खूप गाजत होता त्यावेळेस. आणि त्या गाण्याची हिरोईन पुष्पा ठाकूर, त्यांना आम्ही घेतलं.
अजून 2-3 रुपाली मेहता, तृप्ती व्यवहारे त्यावेळेच्या त्या काम करणाऱ्या खानदेशात त्या हिरोईन्स आम्ही सिलेक्ट केल्या. आणि मला श्रीकृष्ण चौधरी सर बोलले की आपल्याकडे हिरोईनचं झालं पण आता हिरो. मग म्हटलं बघा बाबा आता कुठे अजून चांगले भेटले. मग 1-2 भेटले. मग मला ते बोलतं की तू चांगला दिसतो, तू 2 गाणी कर. म्हटलं सर मला जमणार नाही ते. मी म्युझिक केलं, माझा पार्ट मी कम्प्लीट केला. नाही तू करच म्हणे. मग शूटिंग सुरू झालं. आता ते पहिलंच गाणं माझं. मला कॅमेरा समोर ते एक्सप्रेशन दिले तर लिप्स चुकायचे, लिप्स दिले तर एक्सप्रेशन चुकायचे किंवा डान्स स्टेप चुकायचे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्या पिरियड मध्ये चालायच्या. मग तो कसा तरी तो अल्बम झाला. त्याच्यातलं एक गाणं होतं मालामा मालामा म्हणून, सेकंड गाणं होतं माझं. समोर 150-200 लोक शूटिंग पाहिलं. आता गावाकडची शूटिंग, आपल्या गावातले लोक शूटिंग करताय. तर मग त्यांना पहिल्यांदा शूटिंग पाहायचा प्रसंग त्यांचा. आणि मला 100 काय 50 लोकांसमोर बोलण्याची किंवा उभं राहण्याची माझी ती धाडच नव्हतं. मग मी झालो शूटिंग सुरू. 150-200 लोक असे बसलेले. ते आता कॅमेरा रोल ऍक्शन वगैरे या गोष्टी सुरू झाल्या. मग मी ते चुकायचो. मग ते लोक हसायचे बाहेर. मग मी जास्त डिस्टर्ब व्हायचो. कोणी एक तर बोलला सर म्हणे हा हिरोले बदलावून टाका म्हणे. म्हटलं बापरे. म्हटलं सर मी करू शकत नाही, तुम्ही करून घ्या. मग सरांनी, श्रीकृष्ण चौधरी सरांनी मला म्हणजे एक छोटासा पार्ट म्हणून की आतापर्यंत त्यांचं मार्गदर्शन, त्यांची दिलेली हिंमत, ह्या सगळ्या गोष्टी मला आतापर्यंत काम आल्या. त्यावेळेस त्यांनी बाजूला नेलं. मग त्यांनी असेच 1-2 उदाहरण दिले की जे काही लोक सक्सेस झाले त्या लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलंय. तर तू घाबरू नको, मी आहे, आपण करू, दिवसभर करू पण आपण करू, तू टेन्शन घेऊ नको. त्याच्यानंतर एक टेक द्यायला मला 1 तास लागला होता. आम्ही पुढच्या 1 तासात ते पूर्ण गाणं रेडी करून टाकलं होतं. मस्त. तर अशी ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आम्ही तो अल्बम विकायचा कुठे. आता झाला 8-9 गाण्यांचं शूटिंग झालं. मग त्याला स्वतः तर प्रोड्यूस करू शकत नव्हतो आम्ही, कारण त्याची माहितीच नव्हती ना. आमचा ग्रामीण भाग या फिल्म इंडस्ट्रीची किंवा या क्षेत्रातील काही लोकांशी म्हणजे संबंधच नाही कधी की आपल्याला प्रॉपर कोणी सांगेल म्हणून. मग ज्यांच्याकडे आम्ही एडिट केलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कृणाल म्युझिक आहे, सुमित म्युझिक आहे, ह्या लोकांकडे जा आणि ती कॅसेट तुम्ही त्यांना तुमचे जे अधिकारी ते विकून द्या आणि काही जे बी काही डील राहील ते ठरवून घ्या. आम्ही खर्च लावला होता 1.25 लाख. पहिल्या एका कंपनीवाल्याला फोन केला. ते बोलता आम्ही 10,000 रुपये देऊ. आता 1.25 लाख रुपये खर्च, 10,000 रुपये देऊ. म्हटलं डायरेक्ट इतका लॉस. कारण ते पैसे पण सरांनी इकडून तिकडूनच जमा करून गेलो होतं ना ते. म्हणजे एकदम हलाखीची परिस्थितीमध्ये तो अल्बम केला होता. मग आम्ही गेलो सुमित म्युझिक कडे पुण्याला. मग त्यांनी सांगितलं की मी 15,000 रुपये कॅश देईल आणि तुम्हाला काही सीड्या देईल, त्या तुम्ही तिकडे विक्री करून तुम्ही त्याच्यातून ते रिकव्हर करा. म्हणजे या सगळ्या कंपन्यांपेक्षा त्यांनी आम्हाला चांगलं हे दिलं. तर आता त्या सीड्यांचं काय करायचं. मग आम्ही एक शो लावला की 100 रुपये तिकीट, एक तिकिटावरती सीडी एक फ्री आणि परत अल्बम मध्ये काम करणारे सगळे आर्टिस्ट त्यांचा डान्स शो. मस्त. तर तो 2007 मध्ये आमचा तो अल्बम रिलीज झाला होता. 6 का 7 मध्ये. तर आमच्या शेंदुर्णीत म्हणजे माझ्या गावामध्ये तसा शो पहिले कधी झाला पण नव्हता आणि आतापर्यंत तो झाला पण नाहीये. इतकी पब्लिक त्या ठिकाणी, एकदम डेंजर. तर मग आम्ही तसा तो पैसा वसूल केला. त्याच्यानंतर त्या अल्बमला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि माझ्या डोक्यात घुसलं की आता आपण ह्या क्षेत्रातच करिअर करायचं. मग मी इंजिनिअरिंगला 2nd इयरला होतो. मग मी घरी सांगितलं, म्हटलं मला करायचंच नाही आता इंजिनिअरिंग नाही करायचं. मग मला वडील शिव्या द्यायला लागले, की जसं मी तुझा शौक पूर्ण करतोय, मी तुझी हॅबिट पूर्ण करतोय, पण याचा अर्थ असं नाही की तू हे ऍज अ करिअर पुढे ने. कारण त्यांना पण माहिती होतं की या ग्रामीण भागामध्ये काय करू शकतो म्हणून. मग मी ते सोडूनच दिलं. डायरेक्ट गेलोच नाही. 1 महिना कॉलेजला गेलो नाही. कॉलेज सरांनी मला डिटेन करून टाकलं डायरेक्ट.
मग मी घरी जाऊन गेलो की मला परीक्षेला बसता येणार नाही आणि मी डिटेन झालो. मला घरच्यांचा रिस्पॉन्स त्यावेळेस मग शिव्या खाल्ल्या होत्या ना चांगल्या, 2-3 महिने शिव्या खाल्ल्या होत्या वडिलांच्या जास्त. म्हणजे वडिलांनी जीव पण लावला या क्षेत्रामध्ये काम करायला, सपोर्ट पण केला, पण शिक्षण सोडू नको ह्या गोष्टीला त्यांचा हट्ट होता, पण मी ते सोडून दिलं. त्याच्यानंतर मग मी विचार केला की या क्षेत्रामध्ये जर आपल्याला जर काम करायचंय तर नुसतं म्युझिक डिरेक्टर म्हणून आपल्याला काम करता येणार नाही, कारण आमचा ग्रामीण भाग आणि ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणलं म्हणजे मुंबई किंवा पुणे म्हणजे एक मेट्रो सिटी की त्या ठिकाणी सगळं अवेलेबल आहे, आमच्याकडे कोण काम करू शकतं. मग मी विचार केला की आपण रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकू. रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकल्यानंतर आपण स्वतःचेच अल्बम करू, म्हणजे दुसरे आले किंवा नाही आले कोणी काम करायला आपले तर काही हरकत नाही, पण आपण स्वतःचा अल्बम 1 महिन्यातून एक तयार करत जाऊ. त्याचा कारण आम्हाला त्यावेळेस खर्च खूप लागायचा रेकॉर्डिंगसाठी, एडिटिंगसाठी, या सगळ्या गोष्टी. मग मी श्रीकृष्ण चौधरी सर आणि आम्ही स्टुडिओ केला. मला त्याचं पण नॉलेज नव्हतं. एक मित्र भेटला भुसावळचे प्रवीण वाळ सर म्हणून, त्यांनी मला ते सॉफ्टवेअर वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या आणि मी रेकॉर्डिंगला सुरुवात केलं. तिथून छोटे मोठे अल्बम, काही नंतर एडिटिंग शिकलो. असं की एक पिक्चर एका जणांनी शॉर्ट फिल्म केली होती, माझ्याकडे आला की मला एडिटिंग करायचं, म्हटलं मी करतो. मला त्या एडिटिंगचा सॉफ्टवेअर पण नाही, एडिटिंगचा सुद्धा मला माहिती नव्हतं, म्हटलं मी करतो. मी ते काम घेऊन घेतलं, कारण काम करायचंय किंवा ह्या क्षेत्रामध्ये जर चालायचंय तर आपल्याला 2 पैसे कमवणे पण गरजेचे होते. घरचे कुठपर्यंत पोहोचणार होते. मग मी ते काम घेऊन घेतलं एडिटिंग. त्याला म्हटलं मी 1 महिन्याने दिल तुला काम. ते काम घेतल्यानंतर त्याच्याकडून ऍडव्हान्स घेतले, एका जणाकडून ते सॉफ्टवेअर टाकून घेतलं. त्या सॉफ्टवेअर टाकल्यानंतर त्याचं थोडंसं नॉलेज घेतलं आणि तो पिक्चर चांगला तयार करून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक सगळं मी त्याला तो रेडी करून दिला. आणि तो कंपनीने चांगल्या कॉस्ट मध्ये घेतला पण होता. तर मग मी रेकॉर्डिंग स्टुडिओ, म्युझिक डिरेक्टर आणि एडिटर असं 3 गोष्टींवर माझा उदरनिर्वाह त्यावेळेस चालला. तो पण कधी कधी महिना 2 महिना तर मला माझ्या रूमचं भाडं भरायला पण पैसे राहत नव्हते, कारण काम करणारे कमी होते आणि करणारे होते तर कमी पैशात करणारे होते, त्या गोष्टीमध्ये जास्त भागायचं नाही. आणि एक महत्वाचा विषय असा होता की आमच्या खानदेशातले जे प्रोड्युसर होते ते असंच सीड्या बनवून 50-60 हजार रुपये खर्च लावून कंपनीकडे घेऊन जायचं, कंपनी त्याला 5,000 आणि 10,000 रुपयाचा मोबदला द्यायचा. मग ते दुसऱ्यांदा ते लोक करायचे नाही ना काम, ते ठप्प होऊन जायचं. मग मी विचार केला की आपल्याला जर आयर आणि म्युझिक जिवंत ठेवायचं, आयर आणि भाषा जर कलेच्या माध्यमातून जर आपल्याला जिवंत ठेवायची, तर आपण जर स्टुडिओ टाकला आणि त्या स्टुडिओच्या माध्यमातून कमी पैशांमध्ये काम जर लोकांना करून दिलं तर काम करणारे लोक वाढतील आणि जितके कामं होतील तितकं आपल्या आयर आणि मायबोलीचं प्रचार प्रसार होईल आणि आपले लोक टिकून राहतील. हा सगळ्यात महत्वाचा माझा उद्देश होता स्टुडिओ टाकण्याचा आणि त्याच्या माध्यमातून माझं पोटपाणी भागडण्याचा हा दुसरा उद्देश. मग मी ते स्टुडिओ टाकून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. अधूनमधून मला ऍज अ लीड आर्टिस्ट मधून काम यायला लागलं आणि मी तसं ते सुरू करत करत 2012-2009 मध्ये लगन में मचाडू धूम, आज बी ते गाणं खानदेशात खूप चालतं बँड मध्ये. हाई साली प्यार करणं हे गाणं सुद्धा खूप चालतं. मग असं थोडं रडत पडत थोडंसं शांत बसायचं, थोडंसं काम भेटायचं, ते काम करत करत 2018-17 पर्यंत आलो. तिथून मग कंपनीच्या सीड्याच बंद झाल्या म्हणजे इंटरनेट आलं सगळीकडे, जिओचं सगळं नेटवर्क आलं आणि त्या माध्यमातून मग सगळ्या कंपनीवाल्यांनी चॅनल सुरू केले, त्यांचे युट्यूब चॅनल. मग ते युट्यूब चॅनल सुरू करून मी सुरू केलं आणि त्याच्यावर छोटं मोठं गाणं मी टाकलं. मग मी स्वतः प्रोड्यूस करायला लागलो त्यावेळेस. मग माझं पहिलं गाणं सूरज पाचुंडेने गायलेलं आणि मी स्वतः लिहिलेलं सावन महिनामा म्हणून ते गाणं मी पहिलं गाणं केलं. ऑडिओ टाकलं युट्यूबला. त्या ऑडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला 2 महिन्यात. सगळीकडे बँडवर डीजेवर ते वाजायला लागलं. त्याच्यानंतर मी त्याचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्यानंतर
म्हणजे सचिन कुमावत हे नाव पूर्ण खानदेशामध्ये आणि खानदेशाच्या ते लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता का? हा, म्हणजे त्यानंतर असं नाही की ते म्हणतो ना पीछे मुडके नाही देखा उसके बाद, असं ते म्हणायला हरकत नाहीये. बरं, या थ्रू आउट जर्नी मध्ये ना आपण बरंच काही शिकत असतो. जसं आता तुम्ही सांगितलं की एवढा सगळा स्ट्रगल होता की काही गोष्टी माहितीच नसतात, मग त्या आपल्याला शून्यातून पुन्हा शिकायच्या असतात. सो या सगळ्या जर्नी मधून एक अशी शिकवण मिळाली असेल जी आयुष्यभर सोबत राहिली, ती कोणती होती? एवढ्या सगळ्या जर्नीतून मला एक वाटत गेलं की मी जसा तो एक मुद्दा टाकला की लोकांचे जे आमच्या खानदेशातले जे काही प्रोड्युसर डिरेक्टर त्यांचं काम करायचं, ते काम करण्याचा उद्देश तर माझा तो होता, पण प्रामाणिकपणे आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहून मी आतापर्यंत काम केलं आणि त्याचं फळ मला आतापर्यंत भेटलं. माझ्याशी बरेच लोक जुळले, आतापर्यंत जोडत आले. जे पहिले 15 वर्षापासून ज्या ज्या लोकांशी माझे संबंध आहे, त्या आजपर्यंत ते संबंध तसेच आहे. म्हणजे कामाशी प्रामाणिक आणि एक नेचर स्वभाव कधी आता इथपर्यंत मी आलोय, पण कधी माझ्या डोक्यात कधी हवा नाही, कधी कोणत्या गोष्टीचं इगो नाही, किंवा मला तो ऍटिट्यूड मला ते पटत नाही. आणि ऍटिट्यूड वाले लोक पण पटत नाही, कारण आपण त्या आज नाव आहे, उद्या राहतं नाही राहत, मला त्याचं माहिती नाही. त्याच्यापेक्षा आज आपण माणसं जोडून ठेवले तर ते आयुष्यभर टिकतील. क्या बात आहे, खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. त्याच्यामुळे मी हे म्हणजे बरंच काही शिकत आलो. नक्कीच नक्कीच. बरं, माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक कलाकारासाठी ना सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्यांच्या प्रेक्षकांकडून त्यांना मिळालेली दाद किंवा ते कौतुक. तुमच्या लाईफ मधलं असं काही कोणतं एक तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की बाबा हे काम मी पाहिलं आणि मला खूप आवडलं, किंवा असं काहीतरी कौतुक जे आयुष्यभर आठवणीत राहिले? माझा 2012 मध्ये साली प्यार करना अल्बम ज्यावेळेस रिलीज झाला आणि तो त्यावेळेस आमच्या तालुक्या लेवलवर केबल राहायची, नाही का, डिश केबल, की सगळ्या घरात ते टीव्ही मध्ये ते सगळे चॅनल दिसायचे. आता कसं ते डिश टीव्ही, एअरटेल वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या, त्यावेळेस ते केबल राहायची. त्याच्यामुळे मग हे काय करायचे, जे तालुका लेवलवर जे केबलवाले लोक राहायचे ते ती सीडी त्यांच्या त्या याच्यामध्ये मशीन मध्ये टाकली की ते सगळं तालुकाभर ते गाणे दिसायचे. तर मग असं जळगाव जिल्ह्यात, इकडे धुळे जिल्ह्यात, नंदुरबारकडे हे सगळे जायचे. मग माझ्या डोक्यात नाही की बाबा आपलं साली प्यार करणं कुठपर्यंत गेलंय, लोकांपर्यंत कुठपर्यंत गेलंय, ते मला माहिती नव्हतं. मग मी सहज 40 गावातून जात होतो आणि म्हणजे रोडाने चालत होतो आणि एक 9वी 10वीतली पोरगी होती, मुलगी, तिने मला आवाज दिला सचिन दादा म्हणून. मी मागे पाहिलं, ती पोरगी पळत पळत खूप पळत आली जोरात, आणि हातात तिच्या वही होती आणि पेन होता. आली, म्हटलं काय म्हणते, म्हणे मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे. म्हटलं बाप, माझं तर काही म्हणजे असं नाव नाही, गाव नाही, काही नाही. म्हटलं ऑटोग्राफ का? म्हणे तुमचं साली प्यार करणं हे गाणं मी दिवसातून 10 वेळेस पाहते आणि मी त्या गाण्याची तुमची खूप फॅन आहे. मग मी तो ऑटोग्राफ तिला पहिला माझ्या आयुष्यातला ऑटोग्राफ 2012 मध्ये दिला. त्यावेळेस सेल्फी काढण्याचा काही रूल नव्हता, कारण त्यावेळेस अँड्रॉइड फोन त्याच्यानंतर आले. तर तिने ऑटोग्राफ घेतला. तो आज बी 40 गावाला गेले की त्या गोष्टीची आठवण येते की आपण पहिला ऑटोग्राफ ह्या ठिकाणी दिला होता. आयुष्यभर सोबत राहिले म्हणजे ते असं म्हणायला हरकत नाही. बरं, माझा पुढचा प्रश्न आहे की केसावर फुगे हे गाणं सुद्धा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतलेलं आहे. तर मला एकंदरीत ते गाणं कसं आलं, त्यानंतरची ती पूर्ण प्रोसेस काय होती, त्याच्या मागे किती मेहनत होती आणि जो रिस्पॉन्स आला त्या सगळ्यावरती एकंदरीत भावना काय होत्या ते जाणून घ्यायचंय. माझा जीवलग मित्र आणि खूप गुणी गायक अण्णा सुरवाडे, त्यांनी ते गाणं गायलंय. आमच्या ग्रामीण भागामध्ये, खानदेशात, महाराष्ट्रात पण असू शकतं की केसावर म्हणजे जे भंगार विकणारे लोक यायचे किंवा भंगार घेणारे लोक यायचे, ते लोक केस घ्यायचे, म्हणजे जे आपल्या लेडीज केस विंचरतात आणि त्यांचे केस, ते केस घ्यायचे आणि त्या केसांच्या बदल्यामध्ये कुणाला ते बुड्डी के बाल द्यायचे किंवा मग फुगे द्यायचे. मग ते आम्ही छोटे छोटे एवढे केस राहिले की ते द्यायचे आणि ते 1-2 फुगे घ्यायचे. ती एक म्हणजे आमच्याकडे ते चालत आलेली गोष्ट होती. पण तो अण्णा सुरवाडीने तो शब्द क्लिक केला, केसावर फुगे. मग एक ती साईन लाईन तयार झाली. अण्णा सुरवाडे, मी, कृष्णा जोशी, आम्ही बसून ते गाणं की आता केसावर फुगे तर हा आपला एक टायटल झाला, पण तो केसावर फुगे विकतो का,
त्याचं एक कारण आपल्याला पाहिजे म्हणून आम्ही थोडस त्या गोष्टीकडे सामाजिक दृष्ट्या पाहिलं की बाबा आजकाल बरेच असे तरुण आहे की त्यांचं डिग्री पर्यंत शिक्षण होतं पण त्यांना नोकरी भेटत नाही. मग ते सुशिक्षित बेरोजगार ते मुलं राहतात आणि त्या मुलाची आपण एक याच्यामध्ये स्टोरी टाकू की बाबा याचं BA झालं MA झालं पण तरी याला नोकरी कोणी देत नाहीये, नोकरी देत नाही म्हणून त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. पण शेवटी त्याला नाईलाजानं केसावर फुगे त्याला विकावे लागतंय आणि त्याच्यावर तो उदरनिर्वाह करतोय. त्याच्याकडे शेत पण नाहीये, त्याच्याकडे स्वतःचं घर नाहीये. मग शेवटी त्याचा लग्नाचा पिरियड येतो तर लग्नासाठी तो मुलगी पाहायला जातो तर तेव्हा सुद्धा लोक विचारतात की तुमचा पोरगा काय करतो. आता शिक्षण तर झालंय पण काम तर काही करत नाही, मग तो केसावर फुगे विकतोय. अशी आम्ही ती कन्सेप्ट केली आणि पण त्याच्या पहिले मी सावन महिनामा ओयचिंगी झिंगी झिंगी जानू आय लव्ह यू असे बरेच चांगले आणि ते मिलियन म्हणजे 10-12 मिलियन प्लस गाणे होते आणि त्या गाण्यांवर ते लव्ह सॉन्ग होते समजा आणि हे वेगळं सॉन्ग होतं थोडं, हा विषय वेगळा होता. मग मी विचार केला म्हटलं बाबा आपण करतो तर खरे पण याच्यावर कोणी लोकांना काय वाटतं, आवडतं नाही आवडत, कारण विषय वेगळा आहे थोडा. मग मी म्हटलं पहिल्या 100 कमेंट पैकी जर 20-25 कमेंट्स रिलीज झाल्यानंतर जर विचित्र आल्या तर आपण गाणं डिलीट करून टाकू. हा विचार मी करून ठेवला आम्ही सगळ्यांनी, अण्णा सुरवाडे, कृष्णा जोशी, म्हणजे एवढं तयार केलेलं गाणं डिलीट करूयात असं. बर संजू भाऊ सोनोने आमचे 40 गावचे, आमची सगळी टीमच होती, समाधान निकम वगैरे. तर मग आता ते एक नाही का समाज प्रबोधन पण होतं त्या गाण्यामध्ये आणि थोडस कॉमेडी पण होतं. पण आता याचं चित्रीकरण कसं करायचं बरोबर. मग म्हणजे इतकं नॉलेज आतापर्यंत पण नाहीये खरं म्हटलं तर. नाही आपण शिकतच असतो आपल्या. पण मग आम्ही काय ते सिल्वर कलरचे कागद यायचे, त्या कागदाचे थोडेसे रिंग करायची, त्याचं रिफ्लेक्टर म्हणून युज करायचं. जिंबल चालवायचं नाही तर मग जिंबल हातामध्येच घेऊन त्याला फिरवायचं. मग त्याला इकडे एडिटिंग मध्ये स्टॅबिलायझर लावून तो थोडासा त्याचा हलतापणा कमी करायचा. हे स्वतःच ऑब्झर्वेशन केलेल्या काही गोष्टी. आणि तेव्हा ते गाणं तयार झालं आणि ते गाणं रिलीज झालं. रिलीज झाल्यानंतर मी पाहूनच होतो की याच्यावर कमेंट्स काय येत आहेत. पहिला दिवस गेला कसा तरी, म्हटलं बाबा काही कमेंट्स आपल्याला विचित्र आले नाही, बरं आहे. दुसऱ्या दिवशी मी माझं युट्यूब चॅनल ओपन करून पाहिलं तर ते संध्याकाळपर्यंत 2 लाख झालेलं होतं ते गाणं. क्या बात आहे. म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये. आणि मला फोन सुरू झाले मग माझ्या मित्रांचे, काही नातेवाईकांचे, की बाबा ते गाणं किती सुंदर आहे, आमच्याकडे खूप लोक ते ऐकताय. तर ते दिवसाला 12 लाख ते गाणं होत होतं, एका दिवसाला व्ह्यूज त्याचे. आता ते 300 मिलियनच्या नियर अबाउट आहे समजा. तर ते म्हणजे मला अजून पण ते स्वप्नासारखं वाटतं सगळं की इतक्या याच्यानी ते गाणं लोकांपर्यंत गेलं आणि लोकांनी खूप त्याला डोक्यावर घेतलं. तो विषय लोकांना आवडला आणि त्या विषयामागे आमची खरंच प्रामाणिकपणे अण्णा सुरवडे आमची सगळ्यांची मेहनत होती की आपण तो एक चांगला विषय हँडल करू की तो आजकाल बऱ्याच लोकांना तो लागू होईल, म्हणजे यंग जनरेशनला आमच्या ग्रामीण भागाकडे. तर तशा पद्धतीनं ते गाणं आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, मला विदेशातून पण कमेंट्स येतात त्या गाण्यासाठी. म्हणजे एक गाणं जे डिलीट करायचा विचार केला होता की थोडे निगेटिव्ह कमेंट आले तर मी डिलीट करून टाकणार आहे, त्या गाण्याला एका दिवसामध्ये 12 लाख व्ह्यूज येणार आणि आता ते 300 मिलियन पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे खरं म्हणायला गेलं तर. बरं, एक शेवटचा प्रश्न घेऊयात की आतापर्यंत जे यश मिळालेलं आहे, अर्थातच त्यामागे तुमची मेहनत आहे, तुमच्या टीमचीही मेहनत आहे, पण या सर्व यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल, एक व्यक्ती अशी, तर कोण असेल? श्रीकृष्ण चौधरी सर. कारण त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो. त्यांनी मला उभं केलं, त्यांनी मला संधी दिली, त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. नुसतं कला क्षेत्रातच नाही पण एक जगण्याचं पण एक वेगळं मार्गदर्शन दिलं. त्याच्यामुळे आज श्रेय त्यांनाच जातं. आणि की माझे आई वडील, माझी फॅमिली आणि माझी सगळी टीम जे आज माझ्यासोबत आहे, सगळे मित्र माझे,
ते कॉलेजचे असेल, माझ्यासोबत काम करणारे असेल, सगळ्यांचं नाव मला आता घेता येणार नाही, पण माझी सगळी टीम, म्हणजे सगळ्या लोकांना श्रेय, पण माझं ज्यांनी मला उभं केलं श्रीकृष्ण चौधरी सर, त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. क्या बात आहे. बरं, केसावर फुगेची एक छोटीशी झलक होऊन जाऊ द्यात. ऍक्च्युली मी गायक नाही, अण्णा सुरवाडीने हे गाणं गायलंय, पण मी म्हणून दाखवतो. व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं, आता यासोबतच वेळ झाली आहे रॅपिड फायरची. सो काही क्वेश्चन आहे ज्याची एकदम रॅपिड उत्तर पाहिजेत आपल्याला. सो रेडी? यस. पहिला प्रश्न आहे तुमचा क्रश. स्पेसिफिकली मराठी इंडस्ट्री मधून सांगता आलं तर. म्हणजे मीच कन्फ्युज झालो सिरियसली. मी म्हणजे नाही, म्हणजे क्रशचं उत्तर नाहीच आहे. कॅन्सल? हा, कॅन्सल करू. बरं, पुढचा प्रश्न आहे आवडता पदार्थ. गुलाबजामुन. आवडतं गाणं. केसावर फुगे. बरं, आवडती मूवी. सिंगम. इन्स्पिरेशन. गोविंदा. क्या बात आहे. अरे वा, हे अपेक्षित नव्हतं. बरं, प्लेस आवडतं. खानदेश. ओके, आता दिस ऑर दॅट म्हणजे हे किंवा ते. ठीक आहे, पहिला आहे माउंटन्स की बीचेस, म्हणजे डोंगर की समुद्र. डोंगर. बरं, पुढचा प्रश्न आहे लॉंग ड्राईव्ह की वॉक. लॉंग ड्राईव्ह. नाही, ते असं होतं की वॉक. बरं, पुढचं सिरियस रिलेशनशिप्स की कॅज्युअल रिलेशन. सिरियस. बरं, सनसेट की सनराईज. सनराईज. ओके. पुढचं आहे की गेटिंग रेडी की कम्फर्टेबल शॉर्ट क्लोथ्स. कम्फर्टेबल शॉर्ट क्लोथ. ओके, आता लास्ट आहे आणि महत्वाचं, फेम की मनी. दोघं पण नाही, एक. फेम. ओके, बरं, आर्टिस्ट म्हटलं की आपल्याला सगळीकडून कौतुक होतच, पण एक आता तुमच्या बाबतीमध्ये फिमेल फॅन फॉलोइंग बरीच आहे, तर मग ते असं काही आठवतं का, एखादं कमेंट किंवा कधी भेटल्या आणि कुठे असं काही एक मोमेंट आठवत असेल तर? ऍक्च्युली मी जात होतो माझ्या मिसेस सोबत. मला असं वाटतं जळगाव मध्येच, माझ्या जिल्ह्यातच. सहज आम्ही गाडीतून उतरलो आणि जात होतो. तर तो कॉलेज एरिया होता. बर. तर मग त्याच्या म्हणजे ग्रुप होता मुलींचा, त्याच्यापैकी मला ते 2-3 पोरींनी पाहिले की म्हणजे ह्या केसांमुळे बॅक साईडने की अरे तो सचिन कुमार सारखा दिसतो. तर त्याच्यातली एक मुलगी होती की कोण 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 सचिन कुमार कुठे कुठे, ती पाहायला लागली. मी चालतोय माझा. तर ती पळतच आली. मग मला सचिन सर म्हटलं. हा यस, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी म्हणजे मला तुमचे गाणे ऐकल्याशिवाय मला झोप लागत नाही, मी जेवण करत नाही, मी आमकं नाही तमकं नाही, या सगळ्या गोष्टी. म्हटलं थँक्यू मॅडम, तुमचा खूप आभारी आहे. कारण मनात एकच की बाबा आपण आपल्या फॅन फॉलोइंगमुळे आजपर्यंत आपले गाणे चालतायत आणि आपलं नाव पण होतंय. पण सर म्हणे मला एक विचारायचंय, माझ्याशी फ्रेंडशिप करशाल का? बरं, हे बायको सोबत असतानाच आहे. बरं, तिला ते पण भान नव्हतं की याच्यासोबत कोण. मग म्हटलं सगळेच माझे मित्र आहे, सगळ्याच आहे म्हटलं असं. मी पण मला स्पेशल मित्र व्हायचंय म्हणे तुमचं. मी म्हटलं तुम्ही कुठे राहता म्हटलं ताई. म्हणे मी जळगावचेच आहे. मग मी ताई बोललो तर तिचं थोडस मूड ऑफ होऊन गेलं, कारण इकडे पण थोडस हे होतं ना बाजूला. बरोबर. मग म्हणे तुमचा नंबर द्या. आता नंबर कसा देऊ, मग तिने तिचा नंबर दिला. अच्छा, वाईफने नंबर दिला. बर. ती त्या नंबरवर मेसेज करणं, ती मेसेज पाहिजे, तीच रिप्लाय द्यायची. मग ते 2-3 मेसेज मध्ये मी तिला बोललो, म्हटलं बाई माझं लग्न झालंय. मीच तिला आरतीला बोललो की म्हटलं तिला सांग की माझं लग्न झालंय, म्हणजे त्यांचं लग्न झालंय. मी त्यांची वाईफ बोलते. तेव्हा तो एक विषय क्लोज झाला समजा.
पण असे किस्से होतात तेव्हा एक्झॅक्टली वाईफचं रिएक्शन काय असतं, म्हणजे थोडंसं असतं का ते जेलसी पॉइंट ऑफ व्ह्यू की ती म्हणजे असं हे नाही की काय करते काय बोलते असं काहीच नाही, म्हणजे ती समजून घेते त्या गोष्टी, असं त्या वेगळ्या दृष्टीने ती कधी पाहिलं नाही. आणि तिचा पण एक चांगला मल आतापर्यंत बऱ्याच पोरींसोबत मी काम करतो, पण चांगला सपोर्ट आहे आणि इथपर्यंत इथून पुढे तिचा सपोर्ट राहीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. थँक्यू सो मच. खूप खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. बरं, बजाव रेडिओच्या संपूर्ण टीम कडून तुमच्यासाठी ही भेटवस्तू आहे. थँक्यू सो मच. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अजून कोणाला तुम्हाला या पॉडकास्टवरती पाहायला आवडेल, हे सर्व आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तोपर्यंत पाहत रहा बजाव रेडिओ.